साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिलती, आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे. मी काय सांगू तुम्हाला, तुम्ही आणि ठरवलं आणि ACS साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झाली असं मी मानतो. आणि तेवढं जर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत, आणि मी राहील नाही राहील साहेब, मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अध्यक्ष माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला. आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं, गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब. आणि इथं आज जो आपण कार्यक्रम घेतोय ना, ही जमीन चालली होती रक्षा मंत्रालयाकडे. 3 दिवस साहेब माझ्यासाठी तिथं झोपून राहिले. प्रमोदजी मंत्री होते, मी आमदार होतो पहिल्या टर्मचा. धोंडे साहेब पाय निघाले होते. आम्ही म्हणलं यांना महाराष्ट्राच्या पुढे जाऊन द्यायचं नाही, म्हणून ते स्वतः संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेबाकडे आले आणि हे कॅन्सल करून घेतलं. आणि म्हणून आज आता हा प्रकल्प या ठिकाणी आपण करतोय. शाहूराव पाटील, माधवराव पवार, सुंदरराव सोळंके साहेब या जिल्ह्याने, शिवाजीराव पंडित दादा जे आजही छत्र आम्हाला पाया पडायला